ऑगस्ट संपत आलाय, पण शेतकऱ्याची पावसाची चिंता अजून संपली नाही. कारण सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झाला तर सध्या शेतात उभ्या असलेल्या खरीप पिकावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सप्टेंबर मध्ये पाऊस नेमका कसा राहणार, कुठे कमी तर कुठे चांगला पाऊस होऊ शकतो आणि शेतकऱ्यांनी पुढच्या काळात काय लक्ष ठेवायचं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सध्या देशातील पावसाची एकूण स्थिती पाहिली तर यंदाच्या मान्सून मध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. देशातील पावसाची तूट जवळपास 13% पोहोचली आहे. काही भागामध्ये चांगला पाऊस झाला असला तरी अनेक भागात अजूनही पावसाच्या कमतरतेचा सामना करत आहे. आता सर्वात मोठा प्रश्न आहे, सप्टेंबर महिन्यात किती पाऊस पडणार? खासगी हवामान संस्था क्लायमेटच्या अंदाजानुसार सप्टेंबर मध्ये देशात सरासरीपेक्षा जवळपास 20% कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजे सप्टेंबर मध्ये पाऊस पडणार नाही असा याचा अर्थ नाही. पाऊस पडेल, पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडधीप राहण्याची शक्यता आहे. काही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो तर काही भागात पावसाची कमतरता कायम राहू शकते. यामागे एल निनोचा वाढता प्रभाव हे एक कारण मानलं जात आहे. एल निनो मजबूत झाला तर पावसाच्या शेवटच्या टप्प्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्टच्या शेवटापासून पावसाचा जोर कमी होतो का आणि सप्टेंबर मध्ये ही परिस्थिती कायम राहते का, याकडे हवामान विभाग आणि शेतकऱ्यांचं लक्ष आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. कारण सध्या अनेक भागामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मका, मूग, उडीद यासारखी खरीप पिकं शेतात उभी आहे. काही पिकं वाढीच्या टप्प्यात आहे तर काही ठिकाणी फुलोरा आणि शेंगा भरण्याची अवस्था सुरू आहे. या काळात पिकांना जमिनीत पुरेसा ओलावा मिळणं गरजेचं आहे. समजा सप्टेंबरच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला आणि त्यानंतर मोठी उघडदीप पडली तर काही पिकांना तात्पुरता फायदा होऊ शकते. पण पाऊस खूप लांबला आणि जमिनीतील ओलावा कमी झाला तर पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः ज्या भागात आधीपासून पावसाची तूट आहे तिथे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, सप्टेंबर पूर्णपणे कोरडा जाणार आहे असं सध्या निश्चितपणे म्हणता येणार नाही. हवामान अंदाज बदलू शकतो. शिवाय संपूर्ण महाराष्ट्रात एकसारखा पाऊस पडेलच असं नाही. एखाद्या जिल्ह्यात चांगला पाऊस होऊ शकतो तर त्याच वेळी दुसऱ्या जिल्ह्यात पावसाची उघडधीप राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या घाबरून जाण्यापेक्षा आपल्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज पाहणं महत्त्वाचं आहे. पिकाची अवस्था, जमिनीतील ओलावा आणि पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीचं नियोजन करणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं तर सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याचा धोका सध्या दिसतो. पण पाऊस पूर्णपणे गायब होणार नाही. यंदाच्या खरीप हंगामासाठी सप्टेंबर मधील पाऊस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे पुढचे काही आठवडे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत.